महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीनं राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा 32 जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शेठ मोरारजी कांजी सभागृह, स्टेशन रोड, पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण सन्मानपूर्वक करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की मी सुद्धा काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होतो, नंतर उद्योग व राजकीय क्षेत्रात सक्रिय झालो, मात्र शैक्षणिक क्षेत्राबाबतचं माझं प्रेम व आदर आजही कायम आहे। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी एक्स्ट्रा तास घेऊन सर्वसामान्य पिढीला घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे, असंही यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितलं। बीएला ऍडमिशन घेतलं, बीए इंग्लिश केलं, एमए इंग्लिश केलं, एमए इंग्लिश केल्यानंतर मी आमच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडलिस्ट आहे। आणि त्याच्यानंतर त्या वर्षी ते शेवटचं वर्ष होतं कसं की त्या लेक्चर वगैरे असताना पगार नव्हता। एमए डिग्रीला चाललं की डायरेक्ट सिनियर कॉलेजला लेक्चर जॉब होता माझं शेवटचं, माझी बॅच शेवटची। त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी चालू झाल्या। मी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी 4-5 महिने नोकरी केली, पण माझं काय मत रमना म्हणून मी गुंतवणूक झालो आणि राजकारणात आलो। पण मी किती प्रामाणिक आहे बघा, मी 4-5 वर्ष शिकवलंय, पण मी मला प्राध्यापक लावलं नाही। आता प्राध्यापक नाही पण प्राध्यापक लावलं जाते, डॉक्टर नाही पण डॉक्टर लावलं जाते। त्यामुळं हा माझा सगळा प्रवास आहे। या ठिकाणी तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आला, आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आलाय। माझं सगळं या ठिकाणी शिक्षक हा देश घडवतो, कारण शिक्षक विद्यार्थी घडवतो, विद्यार्थी देश घडवतो, कारण शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे। परंतु अलीकडे मी बऱ्याच शाळेमधल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो। शिक्षकांचं त्या ठिकाणी लक्ष असणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थी शाळेत येतात का, कॉलेजमध्ये येतात का, अभ्यास करतात का, घरी काय खोटं सांगतात का? मला आता कळलं की काय जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक मिटिंग झाली पाहिजे। जिल्हा परिषद शाळेत पालक